लाईव्ह इव्हेंट या चॅनल वरती चांगल्या क्लॅरिटी मध्ये आपल्याला बघायला मिळते ही स्पर्धा। आणि ही स्पर्धा आपण पाहतो अतिशय चांगल्या प्रकारची लाख मोलाची स्पर्धा, जणू काय सोन्याची गागर अमृताने भरावी अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। स्पर्धा मात्र कशी असावी, स्पर्धा मात्र असे असावी ते मात्र नाईकवाडीकरांची स्पर्धा असताना आपण पाहतो याच स्पर्धेला मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मात्र बघितले जाते युट्यूब वरती। सामना सुरू होता, गोलंदाजी मार्ग गोलंदाज मात्र तयार असताना पहिले षटक खतऱ्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज असतील। आपण पाहतो गोलंदाजी मार्ग अतिशय चांगल्या प्रकारचं नाव आहे, थेट मात्र या खेळाचा अभिमान आहे आणि अभिमान असताना मात्र गोलंदाजी मार्ग होते। आपण पाहतार द प्राऊड ऑफ नाईकवाडी नाव आहे योगेश। गोलंदाजी मार्ग होती, पहिला चेंडू मात्र पेश केला जातोय, पहिला चेंडू असेल या षटकामधील। पहिला चेंडूसाठी टिप्प्यावरती ठेवलं, समोरच्या दिशेमध्ये चेंडूला ठेवलं आणि समोरच्या दिशेमध्ये मात्र ठेवत असेल। आपण पाहतो चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, यावेळेस बॅट बॉलचा संपर्क होणार नाही, निर्धाव चेंडू मात्र जमावत असताना आपण पाहतो खेळ मात्र सुरू असताना पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल या षटकामधील। दुसरा चेंडू आपल्याला बघायला मिळत असताना हवेमध्ये चेंडू मात्र यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र झेल मात्र टिपला जातोय। विकेट नंबर 1 पहिल्या गडी मात्र चालता केला जात असताना आपण पाहताना की या चेंडूवरती विकेट देखील मात्र घेतला जातोय। फलंदाज माघारी पडतील, मात्र यावेळेला फलंदाज माघारी पडतील। दुसरा आपण पाहतो अरुण बॅक टू द पवेलियन। अरुण हा फलंदाज मात्र माघारी पडतील, नवीन बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये जागा मात्र घेण्यासाठी जात असताना आपण पाहतो फलंदाज मात्र दाखल होतोय। नंबर 2 च्या जागेवरती फलंदाजी मार करण्यासाठी यावेळेस दाखल होते फलंदाज, नाव आहे मदन। मागील सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची खेळी केली होती, तसेच आपण पाहिले होतं 5व्या दिवसामध्ये सुपर हिट मात्र खेळी केली होती मदन या फलंदाजाने। हिट मात्र खेळ देखील मात्र दाखवला होता, पुढचा सामना देखील सुपर बसेल। आपण पाहतो नक्कीच मात्र यावेळेला पुढील सामना गणेश गावकरांचा असेल, गणेश गाव वर्सेस दाभाडी हा सामना देखील मात्र सुपर हिट असेल आजच्या दिवसामधील। तर पुढचा चेंडू पुढे एकदा पेश केला जातो, आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश मात्र असताना यावेळेस पुढचा चेंडू असेल। खेळ सुरू असताना पुढचा चेंडू असेल, पुढचा चेंडू मात्र मार केला जात असताना आपण पाहतो नक्की मात्र यावेळेला डाव्या पुढचा चेंडू हवे पुन्हा एकदा असताना आपण पाहतो मात्र याही वेळेस झेल टिपला जातो आणि झेल मध्ये टिपला जात असताना आपण मात्र विकेट नंबर 2 दुसरा गडी देखील मात्र चालता केला जातोय। फलंदाज पुन्हा एकदा माघारी पडतील, विकेट मात्र दुसरा मात्र यावेळेला टेकन द कॅच मात्र यावेळेला देखील मात्र झेल टिपला जातोय। मात्र यावेळेस कॅच प्राइज वर लागलं जात आहे। तिसऱ्या चेंडूवरती हॅट्रिक घेतल्यास नक्कीच योगेशसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय विलासजी बदादे सरपंच नाईकवाडी यांच्याकडून मात्र जाहीर होतोय। 201 रुपयाचे कॅश प्राइज मात्र जाहीर होतोय। थेट मात्र लगातार तिसरा विकेट घेतल्यास पैशांचा पाऊस मात्र सुरू होतोय आणि पैशांचा पाऊस मात्र सुरू होत असताना 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील मात्र लागले जात आहे। पुंडलिक भाऊ खोसकर यांच्या वतीने हॅट्रिक घेतल्यास 500 रुपयाचे कॅश प्राइज मात्र लागले जाते या गोलंदाजावरती। पैशांचा पाऊस सुरू झाला, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एका दिवशी देणाऱ्याचे मात्र हात घ्यावे। यावेळेस पैशांचा पाऊस मात्र सुरू असेल, कोण मात्र आपली सोन्याची गागर मात्र पैशाच्या पावसाने मात्र भरून घेईल। गोलंदाज मात्र यावेळेस चान्स असेल। जाऊया पुढच्या चेंडूकडे, पुढचा चेंडू मात्र मार केला जात असेल। आपण पात्र पुढचा चेंडू असेल, हॅट्रिक मात्र घेतल्यास 200 रुपयाचे कॅश प्राइज, 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल, परंतु आपल्याला दाद मागताना पंचांकडे हा चेंडू आपण पात्र समोरच्या दिशेमध्ये टिपला जातोय, बॅट बॉलचा संपर्क नसेल आणि पैशाचा पाऊस देखील मात्र थांबला जाईल, कारण आपण पाहतो की मात्र या चेंडूवरती बॅट बॉलचा संपर्क नसताना हा चेंडू मात्र निर्धावासाठी जमा केला जातोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार, ओव्हर नंबर 1 जरूर चालू आहे आणि ओव्हर नंबर 1 मात्र चालू असताना पुढचा चेंडू बॅट बॉलचा संपर्क असेल, याही वेळेस आपण पात्र संपर्क होतोय। चेंडू मात्र यावेळेला फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेमधून चालता केला जात असताना चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। या चेंडूवरती 4 धावा येत आहे आणि 4 धावा येत असताना आपण पाहतो धावसंख्या देखील धावपट्टीवरती पुढे जाऊन शक्य 4 या अंकावरती 4 धावा जरूर जोडल्या जात आहेत। शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल, अंतिम चेंडू मात्र मार केला जातो, दुसरा आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण दाखवलं जाईल की नाही हे देखील मात्र बघणे चांगले ठरेल। गुलदाची मार्क होती, शेवटचा चेंडू मात्र मार केला जातोय, अंतिम चेंडू मात्र पेश केला जातोय आणि अंतिम चेंडूवरती आपण पाहतो की मात्र कशा प्रकारची धावसंख्या असेल हे देखील बघणं चांगलं ठरेल, कारण आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट जमावत आहे। 2 विकेट जमावत असताना शेवटचा चेंडू मात्र पेश केला जातो। या षटकामधील आपण पात्र शेवटचा चेंडू मात्र सुटणार नाही, विकेट किपरच्या हातामधून चेंडू मात्र यावेळेस आपण पात्र झेल देखील टिपला जातोय, विकेटचा मात्र कॉल येतोय आणि विकेटचा मात्र कॉल येत असताना फलंदाज मात्र माघारी पडतावा लागेल। यावेळेस झेल देखील टिपला जातोय विकेटच्या दिशेमध्ये। तिसऱ्या पंचांकडे कॉल असेल, पंच कमिटी आपण डिसिजन द्यायचा आहे।
नॉट आउट असेल फलंदाज मैदानाच्या मध्ये यावेळेस थेट मात्र सज्ज असेल खेळ केल्यासाठी आपण यावेळेला ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जाते। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 4 या अंकावरती 2 विकेट्स लागल्या जात आहे। पहिल्या षटकामध्ये आपण 4 धावा जरूर दापलकवरती लागले जात असताना ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जाते। यावेळेस गोलंदाजी मार्गवरती गोटीराम गोलंदाजी मार्गवरती येतोय। हॅट्रिक घेतल्यास नक्कीच कॅश प्राइज असेल 501 रुपयाचं, कॅश प्राइज असेल 201 रुपयाचं। सन्माननीय विलासजी बदारी साहेब, सरपंच साहेब नाईकवाडी यांच्या वतीने देखील मात्र हॅट्रिक घेतल्यास कॅश प्राइज लागले जाते। गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू मात्र पेश केला जातो। पहिला चेंडू असेल या षटकामधील पहिला चेंडू आपण पाहतो नक्की मात्र यावेळेला हलक्याचा मात्र स्विंग होतोय। चेंडू मात्र आपण पाहतो नक्कीच टर्न होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। विकेट किपर ॲज अ कॅप्टन कुल आपण पाहतो नक्कीच चांगल्या प्रकारचे विकेट किपिंग देखील मात्र केली जाते। नाव आहे विलास आणि कम्मालीचं मात्र नाव असताना विकेट किपिंग आपण बघायच्या मागच्या दिशेमध्ये सुपररित्या चेंडू मात्र फील्ड केले जात आहे। यावेळेस पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा या षटकामधील दुसऱ्या षटकामधील दुसरा चेंडू मात्र पेश केला जातोय। खेळपट्टीवरती पुढचा चेंडू मात्र मार केला जातो। सर आपण राईट टाइम ओव्हर द विकेट यावेळेस दुसरा चेंडू मात्र पेश केला जातो। सर आपण दुसऱ्या चेंडूवरती मात्र हलकासा मात्र पंच करत असताना हा चेंडू आपण तर बॅट बॉलचा संपर्क होतोय, परंतु संपर्क होत सर आपण पाहतो नक्कीच धाव मात्र येणार नाही या चेंडूवरती। निर्धाव चेंडू जमावत असताना धावसंख्येत मात्र कुठल्याच प्रकारचा बदल नाही। 4 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। 4 धावा असताना आपण खेळ मात्र सुरू असताना यावेळेला दुसऱ्या षटकाचा मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेश केला जात असताना आपण पुढचा चेंडू असेल स्विंग तर होते, परंतु बॅटचा फ्लो देखील मात्र त्याच दिशेमध्ये जातोय। चेंडू मात्र अतिशय वेगाने कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये जातोय। यावेळेस 2 धावीचा कॉल असेल, 1 धाव मात्र पूर्ण केली जात असताना दुसऱ्या धावसाठी मात्र कॉल असताना फटका देखील मात्र यावेळेला चांगला मारला जात असताना आपण पाहतोय याही वेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे। 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहे आणि 2 धावीच्या मुबद्द्यामध्ये आपण मात्र सुरू असताना मात्र यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावरती। 6 धावा जरूर दापलकावरती लागले जात असताना ओव्हर नंबर 2 ची सुरुवात मात्र पाहिली तर अप्रतिम मात्र केली जाते। पहिल्या सामन्यात जिंकला तळेगाव या संघाने, दुसरा सामना आपल्या समोर पेश केला जात असताना सुपरप्रीत्या मात्र सामना मात्र चालू असताना पुढचा चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही, चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। पुन्हा एकदा डॉट चेंडू समावत असताना आपण 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असेल। दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 चेंडूचा डाव असताना ही स्पर्धा आपण बघत आहात अतिशय चांगल्या क्लॅरिटीमध्ये। श्री लाईव्ह इव्हेंट या चॅनेलवरती चांगल्या क्लॅरिटीमध्ये ही स्पर्धा मात्र दाखवली जाते। पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा या षटकामधील मात्र पुढचा चेंडू मात्र मार केला जातो। सर आपण किंवा मात्र सातत्याने मात्र सुरू असताना पुढचा चेंडू बॅट बॉलचा संपर्क मात्र हवेमध्ये असेल आणि हवेमध्ये चेंडू असताना झेल टीमने परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातो। हा चेंडू मात्र यावेळेस सीमारेषा लगत येतो, सीमारेषा पलीकडे जाईल की नाही बघणं चांगलं ठरेल। यावेळेस रेस मात्र जिंकली जाते। हा चेंडू मात्र पास होतोय, सीमारेषा पलीकडे मात्र जातोय आणि 4 धावा देखील मात्र या चेंडूवरती जोडल्या जात आहे। 4 धावा येत आहे, 4 धावा मात्र जोडल्या जातील। धावसंख्या पुढे जाऊन सर केली वेगाने। यावेळेस धावसंख्या आपण धावसंख्या पुढे जाऊन सर असताना 10 या अंकावरती असेल। 10 धावसंख्या जरूर दापलकावरती लागली जाते आणि 10 धावसंख्या दापलकावरती मात्र लागली जाते। सर आपण मात्र सुरू असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल या षटकामधील। यावेळेस मात्र परिपूर्ण टायमिंग केला जातोय, चेंडू मात्र पाहायचा आणि ते मात्र जमा करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा मारतोय 6 धावा, या चेंडूवरती 6 धावा जमावत आहे। ओव्हर नंबर 2 दुसरं षटक होतंय समाप्त आणि 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16 या अंकावरती। 16 धावा टीम सुभाषनगर आपण 16 धावा जरूर धावफलकावरती लागल्या जात आहे। 16 धावा लागल्या जात असताना आपण दुसरे षटक मात्र यावेळेस समाप्त होतोय। 5 ओव्हरचा सामना आपल्याला बघायला मिळतो आणि 5 ओव्हरचा सामना मात्र बघत असताना खेळ मात्र चालू असताना यावेळेला 18 चेंडूचा डाव शिल्लक असेल। लक्ष बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय। समोरच्या दिशेमध्ये आपण नामदेव सारखा फलंदाज थेट मात्र मागील चेंडूवरती आक्रमण करतोय। नामदेव कीर्तनकरी उभारण्याचे पांडुरंग थेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मैदान मात्र हलवली जाणारी स्पर्धा आपल्याला बघते। नामदेव सारखा फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळ करण्यासाठी समोर सज्ज असेल फलंदाज। समोरच्या दिशेमध्ये मदन पिंटो असेल, पिंटो आपल्याला आपल्याला बघून समोरच्या दिशेमध्ये खेळ केली जाते। यावेळेला ओव्हर नंबर 3 ची सुरुवात मात्र केली जाते। योगेश पुन्हा एकदा गुंदाजी ट्रॅकवरती येतोय। नंबर 3 च्या जर्सीमध्ये आपण बघू शकता खेळ मात्र सुरू आहे आणि खेळ मात्र सुरू असताना मात्र यावेळेला ओव्हर नंबर 3 ची सुरुवात केली जाते। तिसरे षटक पहिला चेंडू मात्र पेश केला जातोय। हवेमध्ये चेंडू असेल, झेल टिपण्याचा परिपूर केला जातोय आणि झेल मात्र टिपला जातोय। मात्र यावेळेला फलंदाज मात्र माघारी पट्टावर लागेल, फलंदाज मात्र विकेट होतोय बाद, फलंदाज केला जातोय चालता। यावेळेस विकेट मात्र जमावत असताना आपण फलंदाज पिंटू बॅक टू द पवेलियन, पवेलियनच्या दिशेमध्ये परतला जाईल फलंदाज।
नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपण पाहतो मात्र यावेळेला नंबर 3 च्या जागेवरती खेळ करण्यासाठी मात्र बॅटर मात्र दाखल असेल, खेळ करण्यासाठी सज्ज असेल। धावसंख्या 16 या अंकावरती धावसंख्या जरूर लागली जाते। पुढचा सामना देखील मात्र सुपर सामना असेल, गणेशगाव वर्सेस दाभाडी या दोन संघांमध्ये सामना असेल। आपण तयार राहायचं आहे। नक्कीच मात्र यावेळेला तिसरे षटक मात्र चालू असताना पहिल्या सेंडवरती विकेट जमावतोय। नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय। आरसा खाली करायचा आहे, काच मात्र खाली करायचा आहे। गाडीचा प्रेक्षक वर्ग आपणास कॉल असेल, सहकार्य करायचं आहे। यावेळेस आपण पाहतो नवीन बॅटर समोरच्या दिशेमध्ये दिलीप हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। खेळ करण्यासाठी समोरच्या दिशेमध्ये दाखल होतोय, खेळ करण्यासाठी दाखल होतोय। तर खेळ मात्र सुरू असताना यावेळेस डाव मात्र सुरू आहे। हाच डाव मात्र मांडला जातोय, हाच डाव मात्र सजला जातो आणि हाच डाव मात्र कोण जिंकेल याच्यावरती देखील मात्र नजर असेल। पुढचा चेंडू पण एकदा राऊंड द विकेट यावेळेस गोलंदाजीचा मारा केला जातो। तर योगेश मात्र तयार असेल। पुढचा चेंडू मात्र याही वेळेस पात्र फटका देखील चांगल्या प्रकारचा मारला जातो। यावेळेला चेंडू येते मिड विकेटच्या दिशेमध्ये। यावेळेस देखील एक डाव कंप्लीट केली जाते। एक डावीच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या एका पावलाने पुढे जाऊन सरकेल। दाफल कपवरती 17 अंकावरती धावसंख्या लागली जाते। 17 धावा जरूर दाफल लागली असताना आपल्याला बघायला तिसरे षटक यावेळेस पुढील चेंडू असेल। या षटकामधील रिव्हरचा फटका अटेंड करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय। नाव आहे नामदेव ऍज अ कॅप्टन कुल सुभाषनगर थेट मात्र आपण पाहिलं होतं। सुभाषनगर संघाने देखील मात्र चांगल्या प्रकारचा खेळ केला होता आणि खेळ मात्र केला जात असताना तब्बल मात्र 6वा दिवस देखील मात्र गाजवला होता। आजच्या दिवसामध्ये देखील मात्र चांगल्या प्रकारचं वर्चस्व मात्र गाजवण्यासाठी मात्र सज्ज असताना आपण पात्र खेळ मात्र सुरू असताना पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा डाव्या एष्टी बाहेरून। यावेळेस पायावरती लेगवरती चेंडू मात्र जाऊन आदळला जातो आणि पायावरती मात्र चेंडू मात्र जाऊन आदळला जात असताना आपण पात्र पुन्हा एकदा एक डाव दुसऱ्या डावचा मात्र कॉल आहे, परंतु मात्र यावेळेला 2 धावेचा कॉल मात्र पूर्ण केला जाणार नाही। एक डाव जोडली जाते या चेंडूवरती, एक डाव कंप्लीट केली जाईल। एक डाव कंप्लीट होत असताना आपण पात्र मात्र यावेळेला 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक आहे। धावसंख्या 18 या अंकावरती पुढे सरकेल। 18 धावा जरूर धावपळी लागले जातात आणि 18 धावा मात्र धावपळी लागले जात असताना दुसरा सामना जरूर मात्र कोण जिंकेल लक्ष मात्र किती दिले जाईल हे देखील मात्र बघणं चांगलं ड्रिल। पुढचा चेंडू असेल, पटका जोरदार मारला जातोय। पटका मात्र यावेळेस देखील मात्र लाजवाब पटका मात्र मारला जात असताना चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे स्क्वेलेकच्या दिशेमधून। यावेळेस 4 धावा कलेक्ट केले जात आहे। 4 धावा जोडले जातात या चेंडूवरती आणि 4 धावा मात्र जोडल्या जात असताना धावसंख्या देखील 22 या अंकावरती पुढे सरकेल। 22 धावा जरूर धावपळी लागले जात असताना मात्र यावेळेला तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल। शेवटचा चेंडू आपल्याला बघायला ते मात्र शेवटचा चेंडूचा मारा केला जात असताना आपण पाहतो नक्कीच शेवटच्या चेंडूवरती देखील आक्रमण केले जाईल की नाही। यावेळेस फलंदाज मात्र तयार असताना पुढचा चेंडू देखील पटका मात्र जोरदार केला जातोय। एक डाव कंप्लीट केली जाते या चेंडूवरती मात्र चेंडू मात्र यावेळेला निसरता होतोय 2 धावेसाठी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जात आहे। ओव्हर नंबर आपण पात्र 3 तिसरे षटक मात्र यावेळेला होतंय समाप्त। पंचांचा कॉल असेल। यावेळेस तिसरे षटक मात्र समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती सुभाषनगर टीम 24 धावा जरूर दाखल करत असतील। 12 चेंडूचा डाव शिल्लक। ओव्हर नंबर 4 ची सुरुवात आपण पात्र गोलंदाजी मार्गावरती यावेळेस संजय हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळते नंबर 45 च्या जर्सीमध्ये। आजच्या दिवसामध्ये आपण पाहताना नक्कीच टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण निवडलं असताना आपल्याला बघायला ते चौथे षटक पहिला चेंडू पेश केला जातोय। चेंडू येतोय मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू डीप मिडऑफला मात्र येऊन फील्ड केला जात असताना आपण पात्र यावेळेला सिंगल कंप्लीट केली जाते। एक डाव जोडली जाते या चेंडूवरती। एक डाव जोडली जाते। एक डावीच्या मोबदल्यामध्ये आपण पात्र चौथ्या षटकामधील पुढचा चेंडू मात्र मार केले जातो। आपण पात्र बॅट बॉलचा संपर्क मात्र देखील मात्र चांगल्या प्रकारचा केला जातोय। हवेमध्ये चेंडू यावेळेस पायचा चेंडू मात्र फेकून दिले जातोय। चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर। यावेळेस 6 धावा जोडले जातात। परिपूर्ण मात्र टायमिंग केला जात असताना आपण पाहतो नक्की मात्र या चेंडूवरती 6 धावा येत आहे आणि 6 धावा मात्र येत असताना धावसंख्या देखील मात्र पुढे जाऊन सरकेल। धाव करते आपण पात्र 21-31 या अंकावरती धावसंख्या मात्र लागली जाते। सुरुवात चांगली केली जाते, पटकेबाजी देखील चांगली केली जात असताना आपण पात्र टीम सुभाषनगर संघ देखील मात्र यावेळेला आक्रमकता दाखवली जात असताना पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा या षटकामधील। पुढील चेंडू देखील आपण पात्र बॅट बॉलचा संपर्क मात्र नसेल, किशी मात्र सफल होत आहे, परंतु बॅट बॉलचा संपर्क नसताना चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र डिपॉझिट केलं जात असताना आपण पात्र मात्र यावेळेला चौथ्या षटकामध्ये मात्र 4 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असताना पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा पुढील चेंडू मात्र पेश केला जातोय। आपण पात्र नक्कीच मात्र यावेळेला 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक आणि 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असताना पटका देखील मात्र याही वेळेस परिपूर्ण आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलं जातोय। चेंडू जातोय सीमारेषा
पलीकडे नळी पंकले सोनारे इकडून तिकडे गेले बारे हा चेंडू मात्र फेकून दिला जातो सर आपण पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धावांसाठी सुपर फटका येतोय 6 धावा येत आहे 2 चेंडूचा डाव शिल्लक धाव संख्या 37 अंकावरती पुढे जाऊन सरकेल 37 धावा धावपैकी दुसरा बघायला 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक चौथ्या षटकामधील याही वेळेस परिपूर्ण टायमिंग करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू फॉरवर्ड केला जातोय मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू फॉरवर्ड होतोय मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाते या चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाते ओव्हर नंबर आपण चौथं मात्र चालू असताना बघले ते शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक 5 चेंडू झाले आहेत धाव संख्या 38 अंकावरती एका पावलाने पुढे जाऊन सरकेल एक धाव जोडली जाते आणि एक धाव मात्र जोडली जात असताना आपण शेवटचा चेंडू मात्र मार्क केला जातोय या षटकामधील चपाल होता परिपूर्ण फटका मात्र टायमिंग केला जातो आणि टायमिंग मात्र केला जात असताना आपण मात्र याही चेंडूवरती फेकून दिला जातो हा चेंडू सीमारेच्या पलीकडे नामदेव याच्या बॅट मधून सुपर फटका जमा होतोय चेंडूला उचलले आपटले फेकून दिले जात आहे ओव्हर नंबर 4 चौथं षटक होतोय समाप्त धाव संख्या 42 या अंकावरती जाऊन सकेल टीम सुभाषनगर संघ आपण मात्र 42 धावा धाव फलकावरती लागले जात आहे 7 चेंडूचा डाव शिल्लक असेल 7 चेंडू जरूर शिल्लक असताना आपल्याला बघितले धाव संख्या देखील मात्र चांगल्या प्रकारचं लक्ष देखील मात्र बनवलं जात आहे आणि हेच लक्ष आपण पाहताना की मात्र पुढे चालत असताना 6 चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकामधील ओव्हर नंबर 5 गोलंदाज मात्र कोण यूज केला जाईल हे देखील बघणं चांगलं ठरेल कारण आपण पाहतो नक्कीच यावेळेस मागील षटकामध्ये खूप सारी धावसंख्या देखील मात्र कलेक्ट केली सुभाषनगर टीम या संघाने आणि ही धावसंख्या आपण पात्र मात्र यावेळेला रोखण्याचा प्रयत्न देखील मात्र केला जाईल की नाही हे देखील बघणं चांगलं ठरेल शेवटचे षटक हाताले जातोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र येतोय यावेळेस शेवटचे षटक हाताले जाते पेश केले जात असताना नंबर 6 च्या जर्सीमध्ये गोलंदाजी मार्कवरती मात्र यावेळेला रावणी ते विकेट पहिला चेंडू मात्र पेश करण्यासाठी सज्ज असताना 6 चेंडू मात्र शिल्लक पहिला चेंडू मार केला जातो पहिला चेंडू मात्र पेश केला जात असताना आपण पात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न मात्र केला जात असताना आपण पात्र सिंगल येतोय एक डाव येते या चेंडूवरती स्लिपच्या दिशेमध्ये स्लिपच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि याही वेळेस आपण पात्र एक डाव मात्र कंप्लीट केली जात असताना मात्र एक डाव जोडली जाईल दापलकावरती धावसंख्या पुढे सरकेल 43 या अंकावरती 43 धावा जरूर दापलकावरती लागले जात आहे चिंतामण मात्र यावेळेस गोलंदाजी मार्ग करत असताना पहिल्या चेंडू मात्र आपण पात्र नक्कीच बॅट बॉलचा संपर्क हलकासा होत असताना दुसरा चेंडू असेल या षटकामधील सामना जबरदस्त चालू आहे सामना मात्र सुपररित्या मात्र चालू आहे पटका देखील मात्र कडकाचा मारला जात असताना चेंडू मात्र यावेळेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मात्र चालता केला जात असताना आपण मात्र 4 धावा जोडल्या जातात या चेंडूवरती 4 धावा येते पत्र तब्बल धाव संख्या यावेळेस 47 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते 47 धावा दापलकावरती लागल्या जात आहे 47 धावा जरूर दापलकावरती लागली जात असताना आपण मात्र खेळ मात्र सुरू असताना मात्र यावेळेला फटकेबाजी देखील मात्र सुपररित्या केली जात असताना टीम सुभाषनगर यावेळेस तेच मात्र फलंदाजीचा देखील मात्र नमुना चांगल्या प्रकारचा दाखवला जातोय यावेळेस कडाक्याचे फटके मारले जातात आणि कडाक्याचे फटके मात्र मारले जात असताना यावेळेला नामदेव यावेळेस समोरच्या दिशेमध्ये तयार असेल जिद्द खूप आहे ताकद खूप आहे परिपूर्ण मात्र अनुभव आहे आणि हाच अनुभव मात्र दाखवला जात असताना आपण मात्र याही वेळेस चप्पल होत आहे आणि चप्पल होत असताना परिपूर्ण टायमिंग देखील केला जातोय चेंडू मात्र यावेळेला फील्ड केला जातोय गाव कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू येतोय 2 धावीचा खोल असताना आपण पाहतोय 2 धावा देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्ताची चाल वागाची चाल 2 धावा पूर्ण केले जातात या चेंडूवरती 2 धावा येतील 2 धावा येत असताना आपण धाव संख्या 49 या अंकावरती पुढे सरकेल 49 धावा जरूर दापलकावरती लागले जात असताना शेवटचे षटक देखील मात्र यावेळेला हाणामारीची परिपूर्ण मात्र ताकद मात्र दाखवली जाते या चेंडूवरती पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा गाठ बांधून घे काळजाशी अशी जी सुटणार नाही हा खेळ आहे या मातीचा या खेळाची आवड कधी सुटणार नाही आणि ही आवड आपण मात्र पुढचा चेंडू मात्र जोपासला जात असताना आपण मात्र रिव्हर्सचा फटका यावेळेस परिपूर्ण मात्र खेळला जात असताना आपण मात्र चेंडू थडम्यांच्या दिशेमधून यावेळेस चालता केला जातोय यावेळेस चेंडू मात्र जातोय सीमारेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चौकार 4 धावांसाठी 4 धावा येत आहे 4 धावा जोडले जात आहे धाव संख्या 53 या अंकावरती पुढे जाऊन सकेल 53 धावा जरूर दापलकावरती लागल्या जात असताना ओव्हर नंबर 5 पाचवे षटक मात्र चालू असताना यावेळेस 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असेल 2 चेंडू शिल्लक आहेत 54 धावा जरूर दापलकावरती 53 धावा जरूर दापलकावरती लागले जात असताना बघल्यामध्ये 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असताना पुढचा चेंडू मात्र यावेळेला हुकला तो चुकला थेट मात्र चेंडू मागच्या दिशेमध्ये जाऊन टिपला बॅट बॉलचा संपर्क असताना बघल्यामध्ये शेवटचा अंतिम चेंडू मात्र शिल्लक असेल
धावसंख्या 53 या अंकावरती जरूर जाऊन पोहोचले असताना बघायला मिळते आपल्याला यावेळेला स्कोर देखील मात्र चांगल्या प्रकारचा बघायला मिळतोय। मागील सामन्यामध्ये देखील मात्र 55 धावांचा स्कोर होता, टार्गेट होतं, परंतु मात्र तेच टार्गेट मात्र चेस मात्र झालं नव्हतं। परंतु मात्र यावेळेला कशा प्रकारची मात्र चेसिंग असेल, फटका जोरदार हवेमध्ये चेंडू मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न मात्र जेल होतोय ड्रॉप। एक धाव पण केली जाते, दुसरी धाव मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला पूर्ण होणार नाही। एक धाव जोडली जाईल, धाव पुलगावती धावसंख्या 54 या अंकावरती असेल आणि 55 धावांचं लक्ष्य असेल आणि 55 धावांचं लक्ष्य असताना आपण पाहिलं होतं मागील सामन्यामध्ये देखील 55 धावा मात्र लक्ष दिलं होतं आणि याही दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मात्र 55 धावांचं लक्ष आहे। टार्गेट आहे, कुठे जाऊन का पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम नायकवाडी आमदार चषक 2023। पुढील सामना असेल गणेशगाव वर्सेस दाभाडी, दोन्ही संघाचे कर्णधार। आपण टॉस करण्यासाठी यायचा व्यासपीठासमोर। गणेशगाव कर्णधार टॉस करण्यासाठी यायचा आहे, टॉस करण्यासाठी लगेचच टॉस केला जाईल। दाभाडी संघ आपण देखील टॉस करण्यासाठी यायचा आहे। प्रेक्षक वर्गावरती कॅमेरा येतोय, थेट मात्र कॅमेऱ्याचा मात्र एन्जॉय केला जात असताना आपण पात्र मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आमचे कॅमेरामॅन मिस्टर रोशन त्याचे चांगल्या प्रकारचं मात्र वर्क केले जात आहे। 55 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्य असताना लगेचच क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल। सुभाषनगर टीम मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअपमध्ये उतरायचं आहे, लगेचच क्षेत्ररक्षण मात्र सजवायचं आहे। आपण 55 धावांचं जरूर लक्ष्य आहे आणि लक्ष्य असताना आपण पात्र खेळ मात्र लगेच सुरू होईल। याच खेळाचा थरार मात्र वाढला जाईल। लक्ष्य मजबूत आहे, लक्ष्य पॉवरफुल आहे। आपण बघू शकता टॉप ऑर्डर मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात असताना समोरच्या दिशेमध्ये आज कॅप्टन कोल आपली गाडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरवत असताना सुभाषनगर संघ देखील आपल्याला बघून येलो कलरच्या जर्सी मध्ये यावेळेस सेट मात्र सर्व पणाला लावत असताना आम्ही जिंकणार आणि त्याच आशेने मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळते आज संघ सुभाषनगर टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल। यावेळेस एका लाईनअप मध्ये आपण बघू शकता डिसिप्लिन मध्ये हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतो, क्रिकेट आपल्याला घडायला शिकवतो, क्रिकेट आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने मात्र वागायला शिकवतो आणि हे शिस्त आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टीम सुभाषनगर आपल्याला बघायला मिळते। फील्ड सजवली जाईल, क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जाईल। यावेळेस फील्ड सजवायची आहे, यावेळेस लगेच मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात असेल। आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा सामना आहे, 55 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्य मात्र असताना सलामी जोडी मात्र तयार राहायचं आपण। चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आपण। चला दाभाडी कर्णधार, गणेशगाव कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आपण। गणेशगाव टीम कॉल असेल, मिस्टर प्रशांतजी लिलके साहेब टॉस करण्यासाठी यायचं आपण। दाभाडी कर्णधार कॉल असेल, आपणास टॉस करण्यासाठी आपण देखील यायचं आहे। टॉस केला जातोय, तत्पूर्वी मात्र आपल्याला सामना देखील सुरू होतोय। आपण पाहिलं तर मात्र यावेळेला सलामी जोडी A1 जोडी द प्राऊड ऑफ नाईकवाडी, नाव आहे योगेश, नाव आहे हरी। थेट मात्र सलामी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रामाची जोडी, सर्जाची जोडी, राजाची जोडी, लक्ष्मणाची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सामना लगेच सुरू होईल। 55 धावांचं लक्ष्य आहे, हातामध्ये लखलखती नंगी तलवार आहे आणि तलवार मात्र चालवली जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि तलवार घेऊन मात्र आपण पाहतो योगेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। हरी सारखा ब्रँडेड फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सामना लगेच मात्र सुरू होईल। सामना लगेच सुरू होतो। आपण पात्र गोलंदाजी मार्गावरती नामदेव हा फलंदाज मात्र तयार असेल। डाव सुरू होईल, टॉस मात्र जिंकला होता आणि टॉस मात्र जिंकला जात असताना आपण पाहतो क्षेत्ररक्षण निवडलं होतं, परंतु मात्र आपल्याला चेसिंग करण्यासाठी जोडी मात्र तयार असेल। 55 धावांचा माउंट एव्हरेस्ट मात्र चढावं लागेल। 55 धावांचं लक्ष्य मात्र गाठायचं आहे आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। डाव सुरू होतोय, सामना लगेच सुरू होतोय। यावेळेस गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जुबा तैनात।
दाभाडी टीम कर्णधार यायचा आपण टॉस करण्यासाठी यावेळेस गणेशगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। दाभाडी टीम वेलकम असेल, स्वागत असेल। आपण देखील मात्र खूप लांबावरती मात्र प्रवास करून थेट मात्र आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालात, आपले देखील वेलकम असेल, स्वागत असेल। चला टॉस करून घेऊया लगेचच। दाभाडी टीम कर्णधार कॉल असेल, चला कर्णधार गणेशगाव। चला टॉस करण्यासाठी यायचं आहे। दाभाडी संघ कर्णधार सूचना असेल शेवटची, गणेशगाव टीम सूचना असेल अंतिम। आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कमिटीच्या वतीने कॉल येतोय, आपण टॉस करायचा आहे। चला गणेशगाव किसनजी गायकवाड साहेब आपण देखील यायचं आहे टॉस करण्यासाठी, कॉल असेल आपणास। किसन भाऊ टॉस करण्यासाठी यायचं, आपण टॉस केला जाईल लगेचच। गणेशगाव संघ कर्णधार मिस्टर किसन साहेब आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, सूचना असेल। चला गणेशगाव टॉस करण्यासाठी यायचा, टॉस केला जातोय मैदानाच्या मध्ये। यावेळेस गणेशगाव वर्सेस दाभाडी या दोन संघांमध्ये टॉस होतोय। आपण पाहत आहात मैदानाच्या मध्ये एका ड्रेस कोड मध्ये ज्याच्या वतीने जर्सी आपल्याला लाभली आहे। आपण पाहता नक्कीच चांगल्या प्रकारचं नाव आहे ही जर्सी। एका जर्सी मध्ये आपण पाहत आहात सर्व संघाला मात्र टी शर्ट मात्र परिधान केले जात आहे आणि या जर्सीचे स्पॉन्सर आपण पाहिलं तर नक्कीच नाव मात्र कमालीचं आहे। नाव आहे सन्माननीय गणेशजी गायकवाड, मॅन फ्रॉम गिरणारे यांच्या वतीने ही जर्सी मात्र दिली जाते। सर्व खेळाडूंना अतिशय मोलाचा वाटा मात्र दिला जातो। तर आपल्याला बघते टॉस देखील केला जातोय। टॉस केलाय, टॉस जिंकलाय दाभाडी संघाने। डिसिजन कळवायचा आहे। यावेळेस 5 ओव्हरचा सामना असेल, पुढचा सामना असेल 3 ओव्हर, तिसरा सामना असेल 5 ओव्हरचा आणि 5 ओव्हरचा सामना असताना लगेच डाव मात्र सुरू होतोय। सुभाष नगर वर्सेस आपोपातर नायकवाडी या दोन संघांमध्ये डाव मात्र सुरू असताना 55 धावांचं लक्ष्य असेल आणि 55 धावांचं लक्ष्य असताना मात्र यावेळेला डाव मात्र सुरू होतोय। गोलंदाजी मार्गावरती पहिल्या षटक घेऊन येतोय नामदेव, हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। एका जर्सीमध्ये आपण पाहतो जर्सीचा फॉर्मॅट देखील मात्र चांगल्या प्रकारचा असताना यावेळेस स्पॉन्सर्ड बाय आपण पाहतो योगेशजी गायकवाड साहेब यांच्या वतीने टी शर्ट मात्र स्पॉन्सरशिप मात्र केले जात आहे। नक्कीच धन्यवाद दिले तिथे मात्र कमी होतील। सामना सुरू होतोय, पहिला चेंडू पेश केला जातोय। पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली जात असताना नाव आहे समोरच्या दिशेमध्ये कॉल येतोय, नो बॉलचा षटकार येतोय। 7 धावा पहिल्या चेंडूवरती मात्र जोडायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 7 धावा येत असताना आपण पाहिलं चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार 6 धावांसाठी 7 धावा जोडले जातील या चेंडूवरती। लगातार 3 षटकार मारल्यास किशोरजी साळवे साहेब यांच्या वतीने नक्कीच कॅश प्राइज लागली जात आहे 301 रुपयाचा। यावेळेस कॅश प्राइज असेल लगातार 3 षटकार मारल्यास सरपंच साहेब सन्माननीय विलासजी बदादे साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल। यावेळेस कॅश प्राइज मात्र लागले जात असताना जाऊया पुढच्या चेंडूकडे। लगातार 3 षटकार मारल्यास कॅश प्राइज चालू असेल। पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा फटक्या मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता, पण मात्र यावेळेला पहिली पोझिशन देखील मात्र चांगल्या प्रकारची केली जात असताना यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची धाव नसेल। डॉट चेंडू जमवतोय, निर्धाव चेंडू जमवतोय आणि निर्धाव चेंडू मात्र जमवत असताना आपण पाहतो बॅट बॉलचा संपर्क मात्र केला जात असताना या चेंडूवरती बघायला मिळतो आपल्याला। पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा खेळपट्टीवरती पुढचा चेंडू मात्र मार केला जात असताना आपण पाहतो दुसरा चेंडू मात्र पेश केला जातोय खेळपट्टीवरती। आपण पाहतो पुढील चेंडू मात्र कशा प्रकारचा असेल। फटका देखील हवेमध्ये असतील आणि फटका देखील मात्र हवेमध्ये असताना यावेळेला फील्ड करण्याचा प्रयत्न मात्र जरूर चांगला केला जात असताना चेंडू मात्र यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये जाड मात्र फील्ड केला जातो। एक धाव दुसरी धाव देखील अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते।
2 धावा पूर्ण केले जातील या चेंडूवरती 2 धावेच्या मोबदल्यामध्ये आपण खेळ मात्र सुरू असताना याही वेळेस 2 धावा कंप्लीट होत आहे धावसंख्या पुढे जाऊन सर की 9 या अंकावरती 9 धावा जरूर धावपैकी लागले जात असेल आपण पाहतो ओव्हर नंबर 1 च्या नक्कीच मात्र सुरुवात जोरदार केली जाते आणि जोरदार मात्र सुरुवात केली जात असेल फील्ड मध्ये बदलाव केला जातोय यावेळेस सुभाषित ऋषी तैनात केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये तसेच आपण पाहतो यावेळेला ऑन द लेगच्या दिशेमध्ये देखील मात्र तसेच आपण पात्र सन्माननीय उपसरपंच साहेब लालूजी गायकवाड साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपले स्वागत असेल शब्द सुमनांनी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आजच्या दिवसामध्ये मंचस्थ मान्यवरांचं थेट मात्र आगमन होतं तर आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये ज्यांचा नेहमीच मोलाचा वाटा मात्र खूप प्रकारे चांगल्या प्रकारचा आहे आणि चांगल्या प्रकारचा असताना आपण पात्र खेळ मात्र सुरू असताना पुढचा चेंडू पण एकदा असेल बॅट बॉलचा संपर्क नाही चेंडू मात्र हुकला जातोय चेंडू मात्र मागच्या दिशेमध्ये टिपला जातोय बॅट बॉलचा संपर्क नसताना धावसंख्या 9 या अंकावरती थांबले आहे 9 धावा जरूर आपल्याला लागले जात आहे षटक आहे पहिला आणि पहिले षटक मात्र असताना आपण पात्र खेळ मात्र सुरू आहे डाव मात्र सुरू आहे अतिशय मनोरंजक हा खेळ आपल्याला बघण्यात क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा डाव क्रिकेटचा सामना कोण मात्र जिंकेल दुसरा सामना थेट मात्र बघणं चांगलं ठरेल यावेळेस पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेस फटका मात्र जोरदार मारला जातोय फटका मात्र गाव कॉर्नरच्या दिशेमधून चेंडू चालता केला जातोय 4 धावांसाठी योग्य यावेळेस कमालीचा धमाल मात्र केला जात असताना या चेंडूवरती फटका देखील ब्रँडेड येतोय 4 धावांसाठी या चेंडूवरती 4 धावा येत आहेत 4 धावा जोडले जात असताना आपण धावसंख्या 13 या अंकावरती पुढे जाऊन सरकेल 13 धावा जरूर आपल्यावरती लागल्या जात आहे 13 धावा असताना आपण पाहिजे किंवा मात्र सुरू असताना मात्र यावेळेला जाऊया पहिल्या षटकाकडे नक्की मात्र यावेळेला पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू बघायला ते डाव्या एसटी बारिंगुदाचे मार केले जात असताना पुढचा चेंडू पण एकदा असेल पुढचा चेंडू देखील मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चांगला असताना मात्र यावेळेला जेल टिपण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला जेल मात्र टांगता होतोय मात्र याही वेळेस मात्र एकदम कंप्लीट केली जाते एकदम पूर्ण केली जाते एक धाव जोडली जाईल या चेंडूवरती ओव्हर नंबर 1 पहिले षटक होतंय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये टीम नायकवाडी संघ जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आपण पाहिलं तर 14 या अंकावरती 14 धावा जरूर धाव फलकावरती लागले जात आहे ओव्हर नंबर पहिलं होतं समाप्त पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पात्र 14 या अंकावरती लागली जाते आणि 14 धावा जरूर आपण करत असताना यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र केली जाईल 55 धावांचं लक्ष जरूर असेल आणि 55 धावांचं मात्र लक्ष असताना खेळ मात्र सुरू असेल पण एकदा ओव्हर नंबर 2 ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती येतोय मंचावर उपस्थित आपण पात्र सन्माननीय सरपंच साहेब विलाजी बजादी साहेब तसेच आपण पात्र उपसरपंच साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचे देखील मात्र स्वागत असेल आपण पात्र नक्कीच यावेळेस सामना सुरू झाला असताना ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जाते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल पहिला चेंडू पेश केला जातो या षटकामधील दुसरे षटक जरूर चालू असताना आपण पात्र बॅट बॉलचा संपर्क मात्र करण्याच्या पूर्व तयारीमध्ये संपर्क होतोय पण मात्र विकेट देखील जमावतोय विकेट नंबर 1 पहिला गडी मात्र चालता केला जातोय फलंदाज मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज माघारी परतेल पहिला गडी मात्र बाद होतोय आणि पहिला गडी मात्र माघारी परतला जात असताना योगेश बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्या गडी होते बाद यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होईल खेळ खेळण्यासाठी आपण पात्र गोटीराम हा फलंदाज मात्र फलंदाजी मार्कवरती जात असताना नंबर 2 च्या जागेवरती खेळी केली जाते यावेळेस सबपात्र 14 धावा जरूर आपल्यावरती लागल्या जाते आणि 14 धावांवरती 1 विकेट देखील जमावतोय नंबर 8 च्या जर्सीमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण फलंदाजी मार्कवरती पाहिली तर गोटीराम नंबर 2 च्या जागेवरती येतोय खेळ करण्यासाठी आपण पात्र 55 धावांचं लक्ष आहे थेट मात्र खेळी जबरदस्त करावी लागेल कारण आपण पात्र क्रिकेटचा डाव आहे क्रिकेटचं गणित वेळ आणि खेळ मात्र केव्हा बदलेल याचे गणित मात्र कोणालाच माहित नसतं परंतु हेच गणित आपण पाहता नक्कीच चांगल्या प्रकारचं आहे ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जात असताना जनार्दन हा गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पात्र फलंदाजी मार्कवरती समोरच्या दिशेमध्ये फलंदाज गोटीराम हा फलंदाज तयार असेल पहिला विकेट जमा होतोय मारा करण्याचा प्रयत्न चांगला होता पर्यंत आपण पात्र चेंडू मात्र जेल टिपला पुढचा सामना देखील जबरदस्त असेल गणेश गाव वर्सेस दाबाडी हा सामना असेल तिसरा आजच्या दिवसामधील डावखुऱ्याचा फलंदाज मात्र यावेळेला समोरच्या दिशेमध्ये असेल खेळ खेळण्यासाठी मात्र खेळ केली जात असताना आपण पात्र पुढचा चेंडू मात्र मार केला जातोय या षटकामधील पुढचा चेंडू असेल आपण पाहतो नक्कीच डावखुऱ्याचा फलंदाज मात्र गोटीराम तयार असताना समोरच्या दिशेमध्ये खेळी मात्र खेळण्यासाठी सज्ज असताना
पुढील चेंडू समोरच्या दिशेमध्ये ठेवलं, चेंडूला मात्र समोरच्या दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा केला जातोय. चेंडूला अडवलं जातं, एक डाव कंप्लीट केली जाते, एक डाव जोडली जाते दाबलगाववरती. लगातार 3 षटकार मारल्यास आपण पाहतो पुंडलिक भाऊ कोसकर यांच्या वतीने कॅश प्राइज मात्र वाढले जाते. 1001 रुपयाचे कॅश प्राइज मात्र वाढले जाईल. लगातार 3 षटकार मारल्यास मात्र प्राइज मात्र दिले जाईल. धावसंख्या पुढे जाऊ शकेल 15 या अंकावरती धावसंख्या असेल. 15 धावा असताना आपण पात्र खेळ मात्र सुरेशला पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल या षटकामधील. फलंदाज तयार असेल समोरच्या दिशेमध्ये हरी. फलंदाज आपल्याला बघून ते पाहिलं परकलं चेंडू मात्र कसा पडतोय, चेंडू मात्र कुठे पडतोय आणि त्याच चेंडूवरती आपण मात्र पंच देखील मात्र केला जात असताना चेंडू मात्र खेळपट्टीवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू जमवत असताना धावसंख्या मात्र 15 या अंकावरती लागली गेली आहे आणि 15 धावा लागल्या असताना पुढचा चेंडू मात्र या वेळेला पहिला षटकार मात्र काउंट करायचा आहे. चेंडू मात्र फेकून दिला जातोय, चेंडू जातोय हिरव्या तांबड्या माळात. हा चेंडू मात्र षटकार 6 धावांसाठी मात्र फेकून दिला जात असताना या चेंडूवरती वार मात्र फेका जाणार नाही. तेरे हर बार क्या पलटवारों में ना ईंट से ना पत्थर से मैं जवाब दूंगा अपनी तलवार से. ही तलवार मात्र हरी या फलंदाजाची मात्र चालवली जाते. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा जोडली जाते, 6 धावा येत आहेत धावपलकावरती आणि 6 धावा येत असताना 21-21 या अंकावरती धावसंख्या मात्र लागली जाते. 21 धावा जरूर लागले जात असताना आपण पात्र 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक आहे आणि 2 चेंडू मात्र शिल्लक असताना या षटकामध्ये सुपररित्या फटकेबाजी देखील मात्र केली जात असताना पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा. पुढील चेंडू मात्र यावेळेला सपाट्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु मात्र यावेळी सापपात्र एक धाव मात्र जोरदार मात्र पूर्ण केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते, एक धाव जोडली जाईल दापलकावरती. एक धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 22 या अंकावरती पुढे जाऊन सकेल. 22 धावा जरूर दापलकावरती लागली जात आहे. 55 धावांचं लक्ष आहे आणि त्याच लक्षाचा पाठलाग मात्र सुरू आहे. यावेळेस खेळ मात्र चालू असेल, संघर्ष मात्र चालू असेल आणि हा संघर्ष माणसाला घडवत असतो, माणसाला मात्र पुढे नेत असतो. दिवस आहे 31 डिसेंबरचा, दिवस आहे रविवारचा, दिवस आहे या स्पर्धेचा शेवटचा आणि शेवटचा दिवस मात्र सलामी दिली जात असताना उद्याचा दिवस मात्र नवा वर्ष नवा हर्ष थेट मात्र नव्याने मात्र सुरुवात केली जाईल. यावेळेस 54 नंबर 2 दुसरे षटक उद्या समाप्त. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 22 अंकावरती टीम नायकवाडी असेल. लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 विकेटच्या माध्यमातून धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचले आहे. 22 धावा असताना आपण पाहतो दुसरे षटक होते समाप्त. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये 22 धावा जरूर आपल्याला दापलकावरती बघायला मिळत आहे. अठरा चेंडूचा डाव शिल्लक आणि 33 धावींची आवश्यकता गरज. सामना जिंकण्यासाठी समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. गुलदाची ट्रॅकवरती यावेळेस गोलंदाज मात्र सज्ज असतील. 1 नंबर 3 ची सुरुवात केली जाते गुलदाची मार्कवरती. यावेळेस सापपात्र तिसरे षटक करण्यासाठी बाळू हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. खेळ जबरदस्त आहे, खेळ मात्र चांगला आहे, खेळ सातत्य आहे, खेळ मात्र आपण पाहतो खेळामध्ये एकता आहे आणि हीच एकता मात्र बघत असताना आपण पाहतो युनिटी मात्र कमालीची आहे. यावेळेस पुढचा चेंडू असेल 1 नंबर 3 ची सुरुवात केली जाते. फलंदाज समोरच्या दिशेमध्ये हरी असेल, पुन्हा एकदा खेळी करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. बॅट बॉलचा संपर्क जरूर मात्र चांगला ठेवला जातोय, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो नक्कीच चांगल्या प्रकारची मात्र खेळी देखील मात्र केली जातो. तर यावेळेला सुरुवात मात्र केली जाते गोलंदाजीची. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असेल, अतिरिक्त बाहेर येत असताना आपण पाहतो वाईडच्या दिशेमध्ये जातोय. 1 अवंतर धावेची मात्र भर पडली जाते. हा चेंडू मात्र वाईडच्या दिशेमध्ये जात असताना एक धाव पुन्हा एकदा कलेक्ट केली जाते. आपण कधी 23 या अंकावरती धावसंख्या लागली जाईल. 23 धावा असताना आपण पाहतो खेळ मात्र सुरू असताना सिद्ध मनाची ताकद पाहिजे. खेळ मातीचा नाद क्रिकेटचा हा नाद मात्र आमच्या नसानसामध्ये असेल. पुढचा चेंडू मात्र यावेळेला फ्लिक केले जाते. चेंडू मात्र एकदा मात्र पूर्ण केली जात असताना दुसऱ्या धावसाठी मात्र कॉल असताना मात्र यावेळेस एका धावेवरती संतुष्ट समाधान मात्र थांबावं लागेल. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 24 अंकावरती पुढे जाऊन सारखे 24 धावा धाव प्रकारची लागले जात आहे. खेळ मात्र सिंगल डबल मात्र केली जाते आणि सिंगल डबल मात्र काढली जात असताना खेळ मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मात्र आपल्याला बघायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये स्नेहाचा सुगंध दरवळला, या खेळाचा सुगंध दरवळला. विहिरीत पाणी बघ, पाण्यात विहीर बघ, पाण्यात वेल बघ, वेलाला फुल बघ आणि त्याच फुलाचा दरवळता हा सुगंध बघ. हा सुगंध आहे या मातीचा, हा सुगंध आहे नायकवाडीकरांचा, हा सुगंध आहे या क्रिकेट या प्रेमाचा आणि हा सुगंध आपण पाहतो आजचा दिवस 31 डिसेंबरचा आजच्या दिवसामध्ये सेलिब्रेट केला जातोय. ते मात्र बघायला ते फायनलचा दिवस. गुलदाची ट्रॅकवरती याही वेळेस पुढचा चेंडू मात्र पेस केला जात असताना ओव्हर नंबर 3 जरूर चालू आहे. ओव्हर नंबर 3 मात्र चालू असताना 24 धावा जरूर दापलकावरती लागल्या जात आहे. 24 धावींच्या मोबदल्यामध्ये खेळ सुरू असताना पुढचा चेंडू असेल, पुन्हा एकदा डाव करत आपल्या समोरच्या दिशेमध्ये गोटीराम खेळ करण्यासाठी तयार असेल.
गोटीराम मात्र डावकरी त्याचा फलंदाज आपण पात्र समोरच्या दिशेमध्ये असताना मात्र यावेळेला फटका मात्र लॉक केला जातोय. हवेमध्ये चेंडू मात्र चेंडू फेकून दिला जातोय. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावींसाठी या चेंडूवरती 6 धावा येत आहे. सिप्प फटका येत असताना धावसंख्या 30 अंकावरती टीम नाईकवाडी संघ जाऊन पोहोचेल. 30 धावा जरूर धावपळकावरती लागले जात असताना गोटीराम सारख्या फलंदाज देखील मात्र जबरदस्त खेळी मात्र केली जात असताना या चेंडूवरती परिपूर्ण मात्र टायमिंग केलं जातोय. तर 6 धावा येत आहे. 6 धावा जोडले जात आहे. या चेंडूवरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार करण्यासाठी गोलंदाज मात्र तयार असेल. लढत चांगली दिली जाते आणि लढत मात्र चांगली दिली जात असताना छाती ठोक मात्र भिडाला जात असताना आपण पाहतो सुभाष नगर संघ देखील मात्र यावेळेस पॉवर मात्र रिलीज केली जात असताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा गुटनाटे एक तमाशात एक पैसा वसूल फटका नसेल. हा चेंडू आपण पाहतो बॅट बॉलचा संपर्क नसेल. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो गोटीराम सारखा फलंदाज मात्र यावेळेला चांगल्या प्रकारचे चाणक्य मात्र खेळ केली जात असताना मैदानाच्या मध्ये खेळ मात्र चालू आहे. खेळ मात्र सुरू आहे. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज आणि डावखुऱ्याचा फलंदाज म्हणजेच नक्कीच घातक असतो आणि घातक असताना मात्र यावेळेस पुढचा चेंडू आपण पाहतो बॅट बॉलचा संपर्क नाही. खेळी करावी लागेल. सिंगल डबल चालू ठेवावी लागेल. मात्र मोठ्या फटक्याने मात्र प्रयत्न करावा लागेल. जितकाच आपण प्रयत्न करतो तितकाच मात्र यावेळेस 25 धावींची आवश्यकता आहे, गरज आहे. सामना जिंकण्यासाठी जाऊया पुढच्या चेंडूकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला पाहायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा. मारतोय 6 धावा. आईस एकदमीला देऊन ललकार घातला या तलवारीचा वार. हा वार मात्र पिकात जाणार नाही. डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच पांढऱ्या सापापेक्षा जास्त विसरे असतो. यावेळेस ओव्हर नंबर 3 ची होते समाप्ती आणि ओव्हर नंबर 3 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. आपण मात्र 36 धावा जरूर धावपळकावरती लागल्या जात आहे. ओव्हर नंबर 3 चा मात्र शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल आणि अंतिम चेंडू मात्र शिल्लक असताना आपण मात्र खेळ मात्र सुरू असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेश करण्यासाठी सज्ज असेल. 19 धावींची आवश्यकता, गरज. पुढचा चेंडू मात्र शिल्लक असताना आपण मात्र यावेळेला शेवटचा चेंडू मात्र पेश केला जातोय. यावेळेस पाहिलं पार्कला चेंडूला जाऊन दिलं, सोडून दिलं. कॉल येतोय ओव्हर संपल्याचा आणि ओव्हर संपल्याचा मात्र कॉल येत असताना आपण पाहतो ओव्हर नंबर 3 तिसरी षटक होते समाप्त. धावसंख्या 36 या अंकावरती लागली जाते. 12 चेंडू शिल्लक, 12 चेंडू मध्ये 19 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळते. तब्बल 12 चेंडू मध्ये 19 धावींचं समीकरण आहे आणि या समीकरणावरती मात्र कशा प्रकारची खेळ केली झाली हे मात्र बघण्याचं चांगलं ठरेल. पुढचा सामना असेल गणेश गाव संघ आपण तयार राहायचा आहे. दाभाडी संघ मात्र आपण तयार राहायचा आहे. डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. टीम दाभाडी दाभाडी संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय घेतलंय कळवायचं आहे. थेट मात्र कमिटीकडे कॉल द्यायचा आहे. आपण टॉस जिंकला असताना आपण नक्कीच समीकरण पाहिले तर 12 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतं आणि हे समीकरण मात्र बघितलं असताना मात्र यावेळेला गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय. यावेळेस चौथ्या षटक खेळताना जाते. नामदेव गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपण पाहतो नक्की मात्र यावेळेला गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्गावरती नामदेव. यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती येत असताना सुपर मात्र नाव आहे आणि नाव मात्र चांगलं असताना कमाल देखील मात्र कमालीचा मात्र करावा लागेल. आपण पाहतो नक्कीच यावेळेस सामना मात्र सुरू होते. पहिला चेंडू या षटकामधील पहिला चेंडू मात्र मार केला जात असताना आपण पाहतो खेळ मात्र सुरू असताना यावेळेस तयार असेल. जाऊया मॅच कडे. पुढचा चेंडू मात्र या षटकामधील पहिला चेंडू असेल. या षटकामधील आपण पाहतो बॅट बॉलचा संपर्क होतोय. गाठला हरी देर हरी थेट मात्र चेंडू मात्र हरी या बॅट्समनच्या बॅटिंग मधून चेंडू मात्र चालता केला जातोय. थेट मात्र हवाई फायर. हा चेंडू जातोय 6 धावींसाठी. या चेंडूवरती 6 धावा येत आहे. हरी सारखा फलंदाज आपण पाहतो मात्र यावेळेला षटकार देखील मात्र मारला जातोय. मात्र पुन्हा एकदा षटकार मारल्यास नक्कीच सन्माननीय सरपंच साहेब विलासजी बजादे साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र जाहीर होतोय. पुन्हा एकदा षटकार मारल्यास देर हरी काटलावरी पुन्हा एकदा हरी मात्र तयार असेल. यावेळेस पाहिलं परकलं चेंडू मात्र यावेळेला मागच्या दिशेमध्ये जातोय. बॅट बॉलचा संपर्क जरूर होते. प्रिन्स मात्र हा चेंडू मात्र फील्ड केला जात असताना आपण पाहतो 10 चेंडूचा डाव शिल्लक आणि 10 चेंडू मात्र शिल्लक असताना आपण पाहतो तब्बल मात्र यावेळेला 13 धावींची आवश्यकता असेल, गरज असेल.
10 चेंडू शिल्लक 13 धावांची आवश्यकता गरज टॉस जिंकलाय दाभाडी संघाने डिसिजन कळवायचा आपण कॉल असेल सूचना असेल जाऊया मॅच कडे पुढच्या चेंडूकडे पुढचा चेंडू मात्र पेश केला जात असताना आपण पाहतो की मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे गरज आहे सामना जिंकण्यासाठी पुढचा चेंडू मात्र एकदा मात्र पुन्हा एकदा मायनस करायचे आहे 12 धावांची आवश्यकता गरज सामना मात्र जिंकण्यासाठी यावेळेस 12 धावांची आवश्यकता गरज 10 चेंडू शिल्लक 12 धावा हे समीकरण आपण पाहतो नक्कीच चांगल्या प्रकारचं आहे नामदेव सारखा फलंदाज चमकला तसेच खेळी देखील मात्र चांगली केली परंतु मात्र यावेळेला गोलंदाजीचा थेट मात्र यावेळेला नमुना मात्र पेश केला जात असताना पुढचा चेंडू असेल लगातार 2 षटकार मारल्यास 2 सेकंदाचे कॅश प्राइज सरपंच साहेब नाईकवाडी यांच्या वतीने असेल यावेळेस देखील आपण पात्र चेंडू मात्र समोरच्या दिशेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न मात्र चांगला केला लवकर पुढचा चेंडू मात्र बॅट बॉलचा हलकासा संपर्क होते परंतु मात्र या चेंडूवरती मात्र कुठल्या प्रकारची धाव मात्र नसेल स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना आपण पात्र बॅट बॉलचा नक्कीच मात्र संपर्क नसताना या चेंडूवरती निर्धाव चेंडू जमावतोय 9 चेंडू शिल्लक 12 धावांची आवश्यकता असेल गरज असेल 9 चेंडूमध्ये 12 धावा आहे समीकरण आपण पात्र मात्र चांगल्या प्रकारचं असतं मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेश केला जातो बॅट बॉलचा संपर्क होतो मात्र याही वेळेस आपण पात्र एकदा मात्र पूर्ण केली जात असताना दुसऱ्या धावसाठी मात्र कॉल असेल परंतु मात्र कॉल मात्र स्वीकारण्याचा प्रयत्न मात्र केला जात असताना यावेळेस आपण पाहताय फलंदाज मात्र माघारी परतावं लागेल विकेट जमावताना विकेट मात्र जमावत असताना गोटीराम बॅक टू द पवेलियनच्या दिशेमध्ये परतला जाईल एक धाव जोडली जाते 11 धावांची आवश्यकता गरज सामना जिंकण्यासाठी यावेळेस आपण पाहतो विकेट जमावत असताना आपण पाहतो यावेळेला 4 चेंडूचा डाव मात्र झाला असताना 8 चेंडूमध्ये तब्बल मात्र यावेळेस 11 धावांची आवश्यकता गरज 44 धावा जरुरी दापलकवती आपल्याला बघितली 44 धावा मात्र दापलकवती लागल्या जात असताना काळजाचा टोका मात्र वाढला जातोय दिल थाम के बैठिए दिल को लगाम लगा के बैठिए अकेले वीर जवानों का अकेले दिल वालों का अकेले चाहने वालों का अकेले प्यार वालों का अकेले मेरे प्यारे आदिवासियों का थेट मात्र आपण पाहतो आदिवासी भागामध्ये नामांकित स्पर्धा मात्र नाईकवाडीकरांची आपल्याला बघायला मिळते यावेळेस 60 चेंडूचा डाव मात्र शिल्लक आहे 8 चेंडूमध्ये तब्बल मात्र 11 धावांची आवश्यकता गरज सामना जिंकण्यासाठी पुढचा चेंडू मात्र पेश केला जातो नवीन बॅटर समोरच्या दिशेमध्ये दाखल होत असताना सेट मात्र खेळ खेळण्यासाठी तयार असेल 8 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा हे समीकरण असेल पुढचा चेंडू मात्र यावेळेला थेट मात्र चेंडूला फेकून दिला जात आहे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावांसाठी या चेंडूवरती 6 धावा येत आहे आणि 6 धावा येत असताना समीकरण बदलेल मात्र 5 धावांची आवश्यकता गरज असेल लगातार 2 षटकार मारल्यास 200 किलोचे कॅश प्राइज सन्माननीय विलासजी बजाजे सरपंच साहेब नाईकवाडी यांच्या वतीने जाहीर होतोय लगातार दुसरा षटकार मारल्यास यावेळेस 5 धावांची आवश्यकता असेल गरज असेल धावसंख्या 50 अंकावरती पुढे जाऊन सरकते टीम नाईकवाडी संघ आपण पाहतो मात्र दुसरा सामना मात्र यावेळेला 5 पावले दूर असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेश केला जातोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेश केला जात असताना आपण पाहतो पुढचा चेंडू असेल या षटकामध्ये आपण पाहतो की शेवटचा चेंडू मात्र पेश केला जात असताना यावेळेला हलक्या हाताने पंच केला जातोय चेंडू मात्र येतो यावेळेला एक धाव मात्र पूर्ण केली जात असताना आपण पाहतो चेंडू मात्र यावेळेला एक धावसाठी जमा केला जातो षटकावरच्या दिशेमध्ये ओव्हर नंबर 4 चौथा षटक होते समाप्त 6 चेंडू मध्ये यावेळेला 4 धावांची आवश्यकता गरज असेल 6 चेंडू आणि 4 धावा चला डिसिजन कळवायचा आहे टीम दाभाडी संघ टॉस जिंकलाय डिसिजन आपण कळवायचा आहे 5 ओव्हरचा सामना असेल 2 ओव्हर पॉवर प्ले असेल नवीन चेंडू असेल डिसिजन लगेचच कळवायचा आपण यावेळेस आपण पात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये तब्बल मात्र 4 धावांची आवश्यकता गरज मात्र सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षणाचं डिसिजन मात्र घेतलंय क्षेत्ररक्षण निवडले गणेश गाव संघ आपणास फलंदाजीचं आव्हान केलंय आपण फलंदाजी करायच्या असा प्रतिगोज करत असताना पुढचा सामना असेल जाऊया मॅच कडे पुढचा चेंडू मात्र पेश केला जातो मात्र 6 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असेल 6 चेंडू मध्ये तब्बल मात्र यावेळेला 4 धावांची आवश्यकता गरज
जाऊया मॅच कडे. पहिल्या चेंडूकडे पुन्हा एकदा लक्ष आहे सर्वांचं, मात्र 4 पावले दूर असताना आपण मात्र नक्की मात्र यावेळेला 4 धावींची आवश्यकता आहे, गरज आहे. सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू मात्र पेश केला जात असताना आपला मात्र तयार असेल. यावेळेस फटका जोरदार मारला जातोय, थेट मात्र आपण मात्र चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. सामना मात्र जिंकला जात असताना अंतिम 4 मध्ये प्रवेश केला जातोय. टीम नायकवाडी संघ मात्र विनर्स ठरली जात असताना आपण पाहतर सामना जिंकला जातोय. तितका चांगला संघर्ष केला सुभाष नगर या संघाला देखील मात्र चांगल्या प्रकारचं वर्चस्व गाजवलं आणि चांगल्या प्रकारचं थेट मात्र नाव देखील मात्र करत असताना आजच्या दिवसामध्ये हा इतिहास मात्र गवा असेल. सुपर खेळी दोन्ही संघाची आणि दोन्ही संघाचे कौतुक असेल, अभिनंदन असेल. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. पुढील सामना असेल गणेशगाव वर्सेस दाभाडी. क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे टीम गणेशगाव. आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. यावेळेस सेक हँड करण्यासाठी थेट मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो नायकवाडी टीम देखील आपल्याला बघायला मिळते. सामना जोरदार होईल. पुढील सामना देखील मात्र जोरदार होईल. आपण पाहतो गणेशगाव वर्सेस दाभाडी या दोन संघांमध्ये सामना असेल. चला फील्ड लगेच सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आपण.